नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. आणि जे मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये नाही केलंय ते मी स्टार्ट करते. पॉडकास्ट सुरू करते मी माझं स्वतःचं. ॲक्च्युली मला माझ्या यूट्यूबच्या पब्लिकला फक्त व्लॉगिंग किंवा माझ्या गेट रेडी विथ मी फक्त नाही दाखवायचं आहे. मला काहीतरी न्यू आणायचं आहे तुमच्यासाठी. आणि आय नो असे भरपूर इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्याला तुम्ही चांगलं ओळखण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यातले माझी एक खूप 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 जुनी मैत्रीण जे आज माझ्या समोर आहे, अनुश्री माने. वेलकम टू आवर पॉडकास्ट सॉरी. आणि सगळ्यात पहिले कसं वाटतंय, तू माझी पहिली गेस्ट आहे आणि मी तुला ऑफकोर्स मी तुला खूप वर्षापासून ओळखते आणि ती माझ्या समोर ॲज एन ओपन बुक आहे. मला सगळं माहिती आहे तिच्याबद्दल, पण तरीही जे तुम्हाला नाही माहिती आहे ते आज तिच्या कोरून कोरून तिच्या तोंडातून काढून घेऊयात आपण. तर वेलकम. आणि कसं वाटतंय? सो बेसिकली तू मला काल विचारलंस हा. आणि काल नाही परवा विचारलंस तू मला की असं असं आहे करायचंय आणि तुला माहितीये मी कधीच तुला नाही म्हणत नाही Yes. कुठल्याच गोष्टीला. आम्ही रील्स साठी पण भेटत असतो आणि ती मला आधी सांगते की उद्या ह्या टायमिंगला यायचंय आणि त्याच्यावर माझं असतं की ओके. हा. मग मी माझी काही प्लॅन केलेली कामं जरी असली तरी ती मी सगळी साईडला सारून मी फर्स्ट प्रायोरिटी प्रियाला देते आणि तिच्या एका कॉलवरती मी तिच्या प्रत्येक शूटला किंवा आता पॉडकास्ट साठी वगैरे मी रेडी असते. सो मला खूप छान वाटलं की तू हे नवीन काहीतरी स्टार्ट करतेस आणि लोकांना खूप उत्सुकता असते आपल्या रिअल लाईफ मध्ये आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आपण काय करतो हे सगळं जाणून घ्यायची. सो होपफुली हा माझा पॉडकास्ट आणि इथून येणारे सगळे पॉडकास्ट खूप लोकांना आवडतील आणि तू हे असं छान चालू ठेवशील. थँक्यू. आणि हा, जर तुम्हाला अजून नवीन नवीन व्यक्तीं बघायचे तर कोणाला नेक्स्ट बघायचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही जे म्हणशाल ते ऑपोजिट साईडला नक्की राहील माझ्या. सो मला आता तुझ्याबद्दल तर सगळं माहिती आहे, बट मला तुझ्या चाइल्डहुडबद्दल माहिती करून घ्यायचं आहे की तू कुठलची आहेस प्रॉपर, किंवा कुठं तुझं बॉर्न झालं सगळं. सो मी प्रॉपर आहे कराडची, कराड Okay. पाटण. पण माझे वडील वाईमध्ये होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते. सो त्याच्यासाठी आम्ही वाईमध्ये शिफ्ट झालो आणि माझा जन्म वाईचाच. वाईमध्ये मी जन्मले आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बरेच एरिया वाई मधले एक्सप्लोर केलेत कारण आमचं स्वतःचं घर नव्हतं. सो आम्ही रेंटवरती जसं कन्व्हिनियंट राहील तसं आम्ही चेंज करत होतो. सो पूर्ण वाईभर फिरून झालंय माझं, म्हणजे असं थोडे थोडे दिवस राहून असं. आणि लहानपणी काय आई वडील आणि मी आमची तिघांचीच फॅमिली होती. त्याच्यानंतर वडील लेफ्ट झाले जेव्हा मी थर्ड मध्ये होते तेव्हा, आणि मग आई आणि मी आम्ही दोघीच. सो असं जसं नॉर्मल चाइल्डहुड असतं असंच आहे. काही मला खूप म्हणजे मी मागतीये ते लगेच हजर झालंय वगैरे असं नाही. ते पप्पांच्या काळात होतं ते. कारण पप्पांना म्हणजे माझ्यासाठी काय काय माहिती का काही प्रेम होतं एवढं की मी जसं म्हणजे आम्ही मार्केट मधून चाललोय आणि मी म्हंटल पप्पा तो ड्रेस किती छान आहे ना, असं म्हटलं की लगेच ते घेऊन द्यायचे मला. म्हणजे फक्त बघायची खोटी आणि नाही का म्हणजे सांगायचं खोटं की नाही का मला आवडलंय की लगेच हजर. पण जसे ते मी तिसरीत असताना ते वारले त्याच्यानंतर एवढं नव्हतं. मग थोडेसे आमचे दिवस वाईट चालू होते. आई कंटिन्युअस काम करायची, मी पण स्कूलला असायचे आणि बस असंच बीत गए वो दिन. थोडे बहुत अच्छे थे, थोडे बहुत बुरे थे, काइंड ऑफ. हो, जसं तू बोललीस की मीन्स आईनं स्ट्रगल केलंय, तर मला तेच माहिती करायचं आहे की जेव्हा तू स्कूलला होतीस तर तेव्हा ऑफकोर्स एक जर वडील घरात नाही तर लोक खूप काही पण बोलतात. तर त्या टायमाला आईने खूप काही फेस केला असेल, तर तुला त्याच्याबद्दल काय म्हणायचं? मला एक किस्सा आठवतो. जेव्हा मी 6th ला होते आणि मला डान्स क्लास लावायचा होता. म्हणजे मला आधीपासूनच डान्स मध्ये खूप आवड आहे मला आणि मी कंटिन्यूस घरात जरी टीव्ही वरती काही गाणं लागलंय तरी त्याच्यावर हुक स्टेप करा किंवा काय ते बघून वगैरे माझं चाललेलं असायचं. तर मला जसं कळलं माझे काही फ्रेंड्स होते ते डान्स क्लासला जायचे. सो तेव्हा मला कळालं की असं काहीतरी असतं की प्रॉपर जिथे आपण डान्स करू शकतो, ते शिकवणार आपल्याला. सो मग मी आईला सांगितलं की मला जायचंय आणि आईचं त्याच्यावर असं होतं की नाही मुली डान्स वगैरे नाही करत आणि ते काही चांगलं नाहीये असं तसं. ते आपलं म्हणजे एक गावामध्ये राहणाऱ्या लोकांची मेंटॅलिटी काइंड ऑफ तीच असते. आणि त्यात माझ्या सपोर्ट मध्ये कोणच नाहीये ना, माझे नातेवाईक वगैरे कोण जास्त आमच्या सोबत म्हणजे कॉन्टॅक्ट आहे, पण असं नाही की आम्ही एकत्र राहतो किंवा सपोर्ट आहे एकमेकांना फायनान्शियली किंवा मेंटली, असं नाहीये. सो मग तेव्हा आईला असं होतं की मी ठीक आहे तुझी एवढी इच्छा आहे तर जा तू डान्स क्लासला, पण मी आधी नातेवाईकांची परमिशन घेते. असं होतं की तिला छोट्याशा म्हणजे छोटंसं पाऊल उचलायचं म्हटलं तरी मी नातेवाईकांना विचारते असं. कारण कसं होतं की जेव्हा
समजा मी आज डान्स क्लास करते किंवा मी बाहेर पडते आणि माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या, काही चुका झाल्या, तर मग ते नातेवाईक, ते सो कॉल्ड नातेवाईक असतात, ते आपल्याला म्हणजे टोचायला येतातच. काय तुझी मुलगी असं, बघ बाई तुला तर सांगितलं होतं. हे होतच, हे प्रत्येक फॅमिलीत होतच. सो थोडंसं तसंच होतं ते, की आईचं खूप स्ट्रगल होतं, त्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या इच्छा होत्या, त्या मी तिच्यावर लादायचे की मला हे करायचंय ते करायचंय, आणि त्यात ती काळजावर दगड ठेवून मला परमिशन द्यायची. सो हे असं होतं. आणि मध्ये तुम्ही वेब सिरीज मध्ये पण खूप छान काम केलेलं आहे. यांची वेब सिरीज आहे शाळा, ज्याच्यातले एक पण एपिसोड मी मिस नाही केलेले आहेत, कारण तेव्हा ती खूप लहान होती आणि खूप अशी क्यूट चुलबुली होती. आणि त्या टायमाला जेव्हा तू वेब सिरीज वगैरे स्टार्ट केली किंवा तू एक छोट्याशा जागेतून एक वेब सिरीज मध्ये आली, जे खूप प्रेम भेटलं त्याला, तर तुला तेव्हा कसं वाटलं होतं? म्हणजे मला माहित नव्हतं की मी फेमस झालीये. अच्छा. सो मी वेब सिरीज करत होते आणि तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट होता. आधीपासून वाटत बरंच होतं की नाही का, ऍक्टिंग करायची, काम करायचंय, मोठं व्हायचंय, हिरोईन व्हायचंय, असं थोडंसं होतं डोक्यात. आणि जेव्हा मी वेब सिरीज केली, ती शूट झाली, हळूहळू ती रिलीज होत होती आणि एक 2-3 महिने ते एपिसोड रिलीज होत होते. 2-3 महिन्यानंतर त्या वेब सिरीजनी ग्रिप पकडली आणि ती महाराष्ट्रभर फेमस झाली. मग लोकांना ते आवडायला लागलं, पण ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मला माहित नव्हतं की मी एवढ्या लोकांच्या मोबाईल मध्ये आहे, एवढ्या लोकांमध्ये दिसतीये किंवा लोक मला बघतायत, वेब सिरीज बघतायत, हे मला माहित नव्हतं. आणि माझा बर्थडे होता. बर्थडेच्या दिवशी आय थिंक युट्यूबला जे चॅनल होतं ज्यामध्ये ती वेब सिरीज रिलीज होत होती, त्या चॅनलला एक माझा पर्सनली क्लॅप सोबतचा फोटो अपलोड केला, हॅपी बर्थडे वगैरे असं तसं अनुश्री. आणि त्याच्यावर लोकांच्या अफाट कमेंट्स, लाईक्स, आणि इतका लोकांनी प्रेम दिलं आणि ते सांगत होते कमेंट्स मध्ये की तू खूप छान काम करतेयस, तू खूप छान दिसतीयस, किती इनोसंट आहेस, तुझं काम आवडलंय. आणि मग तेव्हा कळायला लागलं की अरे हे लोकांना आवडतंय. बरोबर. म्हणजे आतापर्यंत वेब सिरीजला व्ह्यूज जात आहेत, पण आपल्याला त्याचं काही तेव्हा ज्ञान नव्हतं किंवा ते माहित नव्हतं की हे नक्की काय आहे. असं वाटतं की हा लोक बघत असतील एवढं, पण त्यातून फॅन्स क्रिएट होत आहेत हे माहित नव्हतं. सो हे त्या दिवशी मला कळालं, ज्या दिवशी माझा बर्थडे होता, की अरे लोकांचं प्रेम आहे, लोकांना आवडतीये मी. सो हे थोडंसं तसं होतं. आणि घरी आईच्या बाबतीत, आईला तर ह्यात म्हणजे काही इंटरेस्ट पण नव्हता आणि तिला काही माहित पण नव्हतं आणि तिला ते जाणून पण घ्यायचं नव्हतं, असं होतं. तिचं असं झालेलं, मी 9वी मध्ये ही वेब सिरीज केली आणि 10वी तिचं असं चाललेलं की आता सिरियसली घे, 10वी आहे, बोर्डाचं हे ते सगळं एक्झाम वगैरे, आणि त्याच्यानंतर सुट्ट्या लागल्यानंतर आपण वाईमध्ये एखादा जॉब बघ आणि तुला 10-15 हजार रुपये पगार मिळेल, तिथे तू जॉब कर. सो हे असं होतं. आणि मी पटवून देऊ शकत नव्हते आईला की आई मी फेमस झाली, अगं मी जॉब नाही करू असं होतं, अगं मी 10-15 हजाराची नोकरी कशी करू, मी नाही करू शकत जॉब, अगं मी फेमस झालीये, लोक मला ओळखतायत. सो आईला काहीच ह्यातलं म्हणजे नव्हतं असं. आणि मी फुल म्हणजे मला माहित होतं की हा आता मला लोक बघतायत, ओळखतायत. ओके. आणि त्या वेब सिरीज मधून आम्ही खूप मेम्स बघितलेत, खूप व्हिडिओज बघितलेत तुमचे कपल्सचे, जसं की त्या टायमाला असं खूप फेमस झालं की तू आणि आदिनाथ रिलेशनशिप मध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचे गाणे खूप सुंदर सुंदर आलेले, जे आज पण मी आणि साई ऐकतो. तर आमचं पहिलं गाणं तर तुमच्या सोबतच केलेलं आम्ही. हो. आणि तेव्हापासूनच एक आलं होतं की ह्या दोघं रिलेशन मध्ये आहेत. तर ते खरं होतं का? ते ऑफकोर्स नव्हतं, बट होतं का? नाही, ते बिलकुल खरं नव्हतं. एकतर आदिनाथचं आणि माझं सेट वरती पण कधीच पटलं नाही. हो, हे कधी पण ऍक्च्युली आम्ही पण जेव्हा जायचो, हे मी आणि साई यांचे भांडणच सॉल्व्ह करायला जायचो. कधी पण यांचे भांडणं राहायचे. आम्ही जर गेट टुगेदर केलं म्हणल्यावर हे दोघं भांडणारच. हा, ऍक्च्युली कारण काय होतं, नाही जेव्हा आम्ही वर्कशॉप चालू होतं ना वेब सिरीजचं, तेव्हा मला माहित नव्हतं माझं कास्टिंग काय, त्याचं कास्टिंग काय. आम्ही जस्ट वर्कशॉप चालू होतं, आम्हाला नरेशन मिळत होतं की असं असं आहे वेब सिरीज हे ते, आणि एपिसोड्स ते वाचून दाखवत होते. सो तेव्हा काहीच रिव्हील नव्हतं केलं की कोण लीड करतंय, कोण हिरो आहे, कोण हिरोईन आहे, काहीच नाही असं. आणि नंतर त्यांनी सांगितलं की नीलूचं जे कॅरेक्टर आहे ते तू करतेयस आणि जे चैतन्याचं कॅरेक्टर आहे तो आदिनाथ करतोय, असं त्यांनी सांगितलं. तर मी कोण आदिनाथ म्हणून मी बघितलं तर हा माझा हिरो आहे. माझी ही रिॲक्शन होती की ह्याचं काय असं, म्हणजे आदिनाथ आता खूप हँडसम दिसायला लागलाय आणि अजून त्यांनी थोडंसं तब्येतीवर वर्क केलं तर तो खूप छान दिसेल. पण तेव्हा तो खूपच बुटका होता आणि तब्येत पण कमी होती आणि चेहऱ्यावर खूप म्हणजे मासूम म्हणजे एकदम मासूम होता त्याचा चेहरा.
तर त्यामुळे मला असं झालेलं की काय हा बचकांडा आणि हा माझा हिरो आहे असं झालेलं. पण आमची मैत्री तेव्हापासूनच अशी आहे की आम्ही एकमेकांना खूप शिव्या घालतो, खूप भांडतो, खूप राडा करतो. पण प्रेम पण तेवढंच आहे एकमेकांबद्दल की एक आपुलकी आहे, आमची फ्रेंडशिप चांगली आहे. आज पण कधी पण मी फोन केला तरी असं वाटतच नाही की आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये खूप दिवस. आम्ही फुल छान मस्त बोलत वगैरे असतो. सो हे लव्ह वगैरे किंवा रिलेशनशिप असं काही नव्हतं आमच्यामध्ये आणि कधीच झालं नाही. ना त्याला कधी माझ्यासाठी फिलिंग्स होत्या ना मला कधी त्याच्यासाठी फिलिंग्स होत्या. आम्ही एकत्र काम करत होतो आणि आमची फ्रेंडशिप खूप चांगली होती. बस एवढंच. ओके. आणि मला एक विचारायचं आहे की तू वेब सिरीज का सोडल्यात? का तू परत नाही करत आहेस? जे ते काम तुझं आवडीचं होतं, ज्या कामानं तुला वर नेलंय, तर तू ते का सोडलंयस? सो मी आता बऱ्याच वेब सिरीज केल्या. जवळपास 5-6 वेब सिरीज ज्या खूप मोठ्या आहेत. 20 एपिसोड, 24 एपिसोड अशा. आणि काही काही 7 एपिसोड, 5 एपिसोड अशा पण छोट्या मोठ्या वेब सिरीज केल्यात, वेब फिल्म केल्यात. आणि गाणी वगैरे हे तर करतीच आहे. पण मला आता असं वाटतंय की आपण एक पाऊल वरती गेलं पाहिजे. आपण बरोबर. किती दिवस युट्यूब पुरतं काम करणार. म्हणजे ठीक आहे लोकांना आवडतंय. पण आता लोकांचीच अपेक्षा अशी झाली आहे आणि लोकांच्याच कमेंट्स येतात अशा की आम्हाला तुम्हाला आता मोठ्या पडद्यावर बघायचंय बरोबर. किंवा आम्हाला आता तुम्हाला टीव्हीत बघायचंय. सो या अपेक्षा आहेत आणि ह्या आपल्याला पूर्ण करणं हे आपलं काम आहे. ऍज अ कलाकार आपण हे त्यांना काय आवडतंय हे आपलं देणं काम आहे. सो मग मला असं वाटतं की ठीक आहे आता वेब सिरीज वगैरे झालं, आता थोडंसं एक लेवल अप करून आपण थिएटर कडे वळूयात किंवा फिल्म्स करूयात. सो या दृष्टिकोनाने माझे प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी मी सध्या वेब सिरीज नाही करत. सो मला एक विचारायचं होतं की जेव्हा लॉकडाऊन वगैरे होता, जेव्हा जेव्हा तू युट्यूब वगैरेवर काम नव्हती करत, जेव्हा तू फक्त स्कूल्सवर तुझं पूर्ण लक्ष होतं, तर तेव्हा मला एक गोष्ट माहिती आहे की ती स्टिचिंग करते, ती तिची आवड आहे, ती ब्लाऊज स्टिच करते, ड्रेसेस स्टिच करते आणि ते तिची आवडी आहे. तर तू ते कंटिन्यू केलं असतं का जर तू ही फील्ड नसती केली तर? मला आधीपासूनच आवड होती. म्हणजे मला आवड स्टिचिंगची नव्हती. मला आधीपासून आवड होती की डिझायनर कपडे आणि छान जसं टीव्ही मध्ये आपण बघतो की त्यांचे कपडे खूप छान असतात आणि एकदम छान सेक्सी वगैरे दिसत असतात. ते वन पीस वगैरे हे ते मला आधीपासून आवडत होतं. आणि ब्लाऊज तर माझा वीक पॉइंट आहे. मला ब्लाउजेस वेगवेगळे असे स्टिच करायला पण आवडतं आणि नाही का वेअर करायला पण आवडतं. तर मला ते आधीपासून होतं आणि माझ्याकडे तेव्हा इन्कम सोर्स असा नव्हता की आपल्याकडे खूप पैसे आहेत आणि मग मी काय 3,000चा ड्रेस घे, 4,000चा ड्रेस घे असं नव्हतं. तेव्हा डोक्यावरून पाणी 300 रुपये वगैरे मिळायचे आईकडून कपड्यांसाठी. ते पण दिवाळीत किंवा असं काही बर्थडे वगैरे असेल तर ओकेजनलाच फक्त. असं नाही की कधी पण रॅन्डमली गेले आणि कपडे घेऊन आले असं नाही. तर मला असं वाटत होतं की ठीक आहे जर मी घेऊ शकत नाहीये तर मी स्वतः बनवू शकते. आणि मी हात शिलाई पण करायचे. मग त्याच्यानंतर मी आईकडे एक अपेक्षा अशी ठेवली की मला मशीन घेऊन दे. मग आई म्हणली की थोडे दिवस थांब मी घेते. मग दसऱ्याला आम्ही मशीन घेतली आणि त्याच्यावरती पहिलं तर ते म्हणजे मी असं प्रॉपर कुठे शिकले नाहीये. त्यामुळे पहिलं ते मी आईच्या साड्या खूप वाया घालवल्या. की काहीतरीच बनायचं, मला काहीतरी वेगळंच बनवायचं असायचं, असं व्हायचं खूप वेळा. आणि नंतर नंतर हळूहळू शिकत गेले. मग त्याच्यानंतर युट्यूब कसं यूज करायचं कळायला लागलं. मग युट्यूबवर बघून किंवा व्हिडिओज वगैरे येत असतात ते सगळे बघून म्हणजे मग तू मी क्लासेस वगैरे नाही केले नाही त्याचे? क्लासेस नाही केलेत. कुठे शिकले नाही मी. मी तेच फक्त आमच्या शेजारच्या काकूंनी मला दोरा कसा ओवायचा त्या मशीन मध्ये तेवढं शिकवलं. अरे वा. बाकी मी काहीच कुठे शिकलेलं नाहीये. मी सगळं स्वतःच केलंय बघून बघून किंवा आपल्याकडे जे रेडीमेड ड्रेस असतात ते उलटे करून बघायचं की कसं शिवलंय, कुठून कसं कापड कट केलंय असं हे सगळं. आणि मग तसं मी ते शिवत गेले. तर त्याच्यानंतर जेव्हा वेब सिरीज आली त्याच्यानंतर माझा हा फोकस थोडासा ह्याच्यापासून जरा जात होता, लांब जात होता. पण तरी पण त्यातल्या त्यात मला जसा वेळ मिळेल तसं मला आज इव्हेंट आहे तर मी स्वतः जसं मी इंस्टाग्राम वरती किंवा प्रिंटरेस्ट वरती गुगल वरती सर्च करून की हा असा ड्रेस आहे असं बनवायचा आहे. मग कापड घेऊन यायचे बनवायचे आणि मग ते इव्हेंटला मी घालायचे. आतापर्यंत जेवढे पण ब्लाउजेस मी माझ्या फीड वरती तुम्ही फोटोज बघत असाल किंवा आधी कधी मी जेवढे ड्रेस घातले ते सगळे मी स्वतः स्टिच केलेले आहेत. सो ही अजून आवड तर आहे पण ह्याचं कधी प्रोफेशन मध्ये रूपांतर करायचा मी तरी विचार केला नाहीये. कारण जर आपण काहीतरी करायचंय ना तर आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे त्यातलं. आणि मी कुठून शिकलेली नाहीये. मला त्यातलं प्रॉपर नॉलेज नाहीये. मी स्वतःसाठी करते. ते मी स्वतःच्या वेळेनुसार स्वतःला जसं जमतंय तसं मी ते करते. सो त्यामुळे असं प्रोफेशन म्हणून मी कधी नाही विचार केला ह्याचा. ओके. सो मी
2 वर्षापूर्वी एक अनुश्रीला ओळखत होते, जी खूप चुलबुली होती. बडबड, बडबड, बडबड लगे तिच्या तोंडातलं पाणी आटून जायचं, पण तिचं बोलणं थांबायचं नाही, भांडायची वगैरे. तर एका वर्षात असं काय झालं, की तू पूर्ण शांत झाली, एकदम एकदम सायलेंट झाली, भांडणं नाही, चुलबुल नाही, एकदम स्ट्रिक्ट आपल्या कामाकडे लक्ष, बाकी काहीच नाही, असं का? आता बऱ्याचशा गोष्टी होत असतात आयुष्यात आणि आता मी काय सांगू, मला नाही माहिती मी हे असं काय झालंय. पण ऍक्च्युली साई पण तिला दरवेळेस भेटता तर तिला विचारता, की तू इतकी शांत कस काय झाली? नाही, आधी काय होतं की खेळकर वय होतं हम्म, ऍक्च्युली, आणि आता जसं मी 19 किंवा 20 कम्प्लीट करते, तसं मला ती मॅच्युरिटी यायला लागते की नाही हम्म, का, जेवढं तेवढं बोलावं किंवा जिथे काम आहे तिथे कामापुरतच बोलावं. माझं काय व्हायचं आधी, म्हणजे अजूनही कधी कधी होतं की मी पटकन विश्वास ठेवते कुणावर सुद्धा. मग माझे ते आत्ता करंट कोणाला भेटलीये मी आणि माझी चांगली फ्रेंडशिप झाली आहे, चांगलं बोलतोय आम्ही, तर मग माझं आहे नाही ते मी सगळं सांगून टाकते. माझ्या हम्म, लाईफ मध्ये जे काही चालू आहे, माझे काय प्रॉब्लेम्स आहेत, मला असं नाही की मला सांगून खुशी मिळते किंवा मला सिंपती गेन करायची असते, असं नाहीये. मला सजेशन्स मॅटर करतात लोकांचे, की जर असं असं झालंय माझ्या लाईफ हम्म. मध्ये, तर मला तुम्ही सजेस्ट करा की आता मी काय केलं पाहिजे. मला ओके. सजेशन्स घ्यायला आवडतात. त्यामुळं आधी असं व्हायचं की मी खूप सगळ्यांना सगळं बोलून टाकायचे हम्म, किंवा पटकन रिॲक्ट व्हायचे. हे सगळं आधी होत होतं. पण आता जसं जसं एज वाढतंय तसं कळतंय की लिमिटेडच लोक आपली असतात आणि बरोबर. आपल्या गोष्टी फक्त त्यांनाच माहिती पाहिजे. सो हे आता आता कळायला लागलंय. त्यामुळे मी थोडीशी शांत झाली असेल. ओके. सो मला ना तुझ्या म्हणजे असे भरपूर मुली असतात ज्यांचे बेस्ट फ्रेंड्स खूप कमी आहेत किंवा फॉर एक्झाम्पल मीच, की मला एक पण मुलगी बेस्ट फ्रेंड नव्हती जोपर्यंत अनुश्री माझ्या लाईफमध्ये नव्हती. तर मला बेस्ट फ्रेंड कोणीच नाही आहे. मला जितके पण आहेत ते माझे देरच आहेत आणि मला मुलंच मित्र आहेत. मला एक पण मुलगी अशी एकदम बेस्ट फ्रेंड वगैरे कोणी नव्हती. तर तुझ्या लाईफमध्ये तसं कोण आहे? माझ्या लाईफ मध्ये मुली ऍज अ बेस्ट फ्रेंड अशा नाही आहेत, पण खूप मुली आहेत. हं, हं, हं. ज्या माझ्या स्कूलच्या फ्रेंड्स आहेत, हं, हं. त्यांचं आणि माझं बॉन्डिंग इतकं छान आहे की आम्ही कितीही काही एकमेकांना बोललो ना तरी आम्ही हसतो त्याच्यावर. म्हणजे मी रागात जरी बोलले ना की अगं तू मूर्ख आहेस, हे ते शिव्या जरी घातल्या ना तरी त्याच्यावर आम्ही हसतो. काइंड ऑफ असं आमचं बॉन्डिंग आहे. कोणालाच लागत नाही किंवा कोण इगो वरती घेत नाही गोष्ट. त्याच्यानंतर हळूहळू जसं मी वेगवेगळ्या फील्डमध्ये जसं जात जात गेले तशा माझ्या अजून मैत्रिणी झाल्या. आणि मला असं वाटतं की बेस्टेस्ट फ्रेंड असं नाही, पण माझ्या लाईफमध्ये करंटली काय चालू आहे आणि दिवसा दिवसाचा तिला अपडेट असतो, अशी रमा आहे. अच्छा. जर तिला मी सगळं सांगते हं, की हं, नाही हं. का, अगं आज असं झालं नाही का काय, मग ती तिकडून सांगते अगं बघ ना माझं पण असं असं झालं. सो आमचं असं बॉन्डिंग आहे आणि आम्ही खूप ऐकतो एकमेकींचं. हं, हं, हं. ती मला सजेस्ट करत असते, मी तिला सजेस्ट करत असते. कपड्यांच्या बाबतीत आमचं सगळंच खूप मॅच आहे हं, हं, आणि हं. तीच माझी एक चांगली मैत्रीण आहे की आम्ही सगळं शेअर करतो. अजून एक फ्रेंड आहे वैष्णवी, पण तिचं आणि माझं कम्युनिकेशन खूप कमी आहे. म्हणजे आम्ही ओके. सोबत जास्त असतो पण हं, हं. कम्युनिकेशन होत नाही एवढं. ओके. आणि एक मेन गोष्ट जे आपण खूप मेहनतीने एक व्हिडिओ बनवतो. कोणी त्याच्याबद्दल चांगलं म्हणलं पाहिजे. त्याच्यानंतर येणारे खूप खूप बेकार, बेकार कमेंट्स. तर तुला त्यांना काय म्हणायचं आहे? मला पर्टिक्युलर कमेंट सांग, मग मी त्याच्यावर तुला उत्तर देते. पर्टिक्युलर कमेंट्स आता ऑफकोर्स बॉडी शेमिंग असते हम्म. आणि त्याच्यानंतर असते की तुला हेच शिकवलंय का? तुला याच्याशिवाय काही करता येत नाही का? आणि किंवा काही ओल्ड व्हिडिओज आपले असतात ते काढून म्हणतात की देख भाई बस यही करना था और आज तू यहाँ रहता था. तर त्याबद्दल तुला काय म्हणायचं? बऱ्याच कमेंट्स असतात नाही का बॉडी शेमिंग वरती, तर मला खूप हो, खूप खूप घाण आहेत. घाण कमेंट येतात आणि लोक काय म्हणजे ते कुठून आणतात ते शब्द, म्हणजे काही ते आंबे काय आणि व्हॉट एव्हर, काही काही काय खूप बरोबर काय आहे. काय घाण बोलत असतात. पण मी विचार करते की इट्स ओके. ही त्यांची चूक आहे, ही माझी चूक नाहीये. बरोबर आहे. त्यांची मेंटॅलिटी व्हास्ट नाहीये त्यामुळे ते हं, लोक असे बोलतात. हं, हं. आणि त्याचा माझ्या कामावर काहीच फरक पडत नाही किंवा मला त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण ऑब्व्हियसली मला काहीतरी मत आहे, तुला काहीतरी मत आहे, बरोबर आहे. प्रत्येकाचं प्रत्येकाला काहीतरी मत असतं हं, हं. आणि ते लोक तिथे मांडतायत. सो आपण ऐकून घ्यायचं नाही ऐकून घ्यायचं, बघायचं, वाचायचं, नाही वाचायचं, हा आपला कॉल आहे. बरोबर. आणि त्याचा फरक पाडून घ्यायचा नाही घ्यायचा हा आपला कॉल आहे.
कारण आता समज आपण पण मोठमोठ्या ऍक्ट्रेस बघतो, कोणाचं काय झालं, कोणाचं डायव्होर्स होत असेल, आपण पण बोलतोच ना की अरे यार किती छान होतं, पण कशाला असं करायचं, जाऊ दे ती अशीच आहे तशीच आहे. बोलतो, आपण सुद्धा बोलतो, असं नाहीये कोणच धुतल्या तांदळाचं नसतं, सगळेच जण बोलतात. मग जसं आपण बोलतो तसंच ते लोक पण बोलतात, फक्त ते पर्सनली आपल्याला भेटून येऊन बोलू शकत नाही म्हणून ते कमेंट्स मध्ये बोलतात. सो ते घ्यायचं नाही घ्यायचं आपल्यावर आहे. आणि मला असे काही प्लेसेस सांग मला जे तुला खूप आवडतात, की म्हणजे गो टू प्लेस आहे की मी इथे जाऊन यार मला स्ट्रेस वगैरे काय नाही हवंय, मौत के बारे में सोचा है? आम्ही आता इंटरव्ह्यू पहिले तेच बोलत होतो. तर असे कोणते प्लेसेस आहेत जे तुला जाऊ वाटतात की तिथे हे मला बेस्ट आहे, इथे मी कधी पण जाऊ शकते? मला मला नाही आवडत कुठे जायला. ऍक्च्युली मी लिटरली खरं सांगते, मला माझ्या घरी माझ्या बेडवरती किंवा माझ्या सोफ्यावरती मस्त मोबाईल चाळत बसायला खूप आवडतं. म्हणजे असं नाहीये की मी असं वेल्लेगिरी करते की नाही का काहीच रिकाम टेकडा, असं नाहीये. पण मी मला एकट्यातच खूप आवडतं ते. मी खूप विचार करते तेव्हा, आणि मला काही पुढे करायचं असेल आयुष्यात, काही प्लॅन्स असतील माझे, तर मी त्याचा विचार करते. आणि मला घरात राहायला प्रचंड आवडतं. मला बिलकुल आवडत नाही बाहेर जायला, बिलकुल नाही. माझ्याही आयुष्यात खूप असे काही लोक आहेत जे असे मला बाहेर घेऊन नाही जात आणि स्वतःही नाही जात, आणि त्यांच्या समोर आपण कितीही म्हणलं तर ते नेत नाही. असे काही आहेत तिकडे तिकडे उभे आहेत तिकडे, ज्याला आपण माझा नवरा म्हणू शकतो. त्यांनाही त्यांचं रूम, त्यांचा फोन, त्यांचा लॅपटॉप, बस, बाकी काहीच नकोय. फॉर एक्झाम्पल माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि मी तुला याच्यामुळे ह्या गोष्टीपासून वॉर्न करते, तर ती कोणती गोष्ट राहील जी तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला वॉर्न करेल? असं काही नाहीये. मी बेसिकली मी असं सजेस्ट करेन की जे काही असेल तुझं, तू प्रॅक्टिकली विचार कर. बिलकुल इमोशन्स मध्ये खेळत बसू नकोस. कारण काय होतं, आपण खूप जीव लावतो आणि समोरून जर आपल्याला ते नाही भेटलं रिटर्न्स मध्ये, आपण पण अपेक्षा ठेवतो, जर नाही भेटलं तर मग ते आपल्याला हर्ट होतं. बरोबर. त्याच्यानंतर लव्ह लाईफ म्हणा किंवा व्हॉट एव्हर काही असेल, तर त्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स येतात. त्यामध्ये आपल्याला फॅमिली खूप महत्वाची असते. सो जर प्रॅक्टिकली विचार केला तर आपण आपल्या फॅमिलीचा, स्वतःचा विचार करतो की आपल्याला आयुष्यात काय करायचंय. सो मी प्रत्येक माझ्या फ्रेंडला की हाच विचार करते, प्रॅक्टिकली विचार करा, इमोशन्स मध्ये वाहत जाऊ नका, बस. लव्ह लाईफ बद्दल निघलंय तर लग्न कधी करणार आहेस? लव्ह मॅरेज करणार आहेस की अरेंज मॅरेज करणार आहेस, काय करणार आहेस? मी लिटरली सांगू, मी पहिल्यांदा हे कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये किंवा असं कुठेतरी रिव्हील करतेय की मी 2 वर्षात लग्न करणार आहे. ये येत्या 2 वर्षात माझं शुभमंगल सावधान होऊन जाणार आहे. रेडी राहा. हा रिव्हील झालेला आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये आय एम सो सॉरी, किती रागारागात बघतं लगे व्यक्तीत मला. पॉडकास्ट मध्ये आपला हा रिव्हील झालेला आहे आणि हे लवकरच तुम्हालाही दिसणार आहे की कोण असेल नवरा आणि कधी होणार आहे लग्न वगैरे म्हणून. ओके, हा एक इम्पॉर्टंट, जसं आपलं कमेंट्स बद्दल निघालं होतं, तर मला एक सांग की जर तुझ्या आई वगैरे हे कमेंट्स वाचतीये तर त्यांना त्याबद्दल वाईट वाटतं खूप? नाही, माझ्याही नाही कमेंट वाचत. आणि वाचलं तरी ती नाही जास्त लोड घेत त्या गोष्टींचा. ती हसत हसत येते, बघ हे कमेंट टाकले, ह्याला काय कळतंय, असं असतं तिचं. म्हणजे मला काही पण कमेंट आले, आता बऱ्याच वेळ काय होतं, आपण आपले कितीतरी फ्रेंड्स आहेत, कितीतरी मेल फ्रेंड्स आहेत, मेल बेस्ट फ्रेंड्स आहेत, ज्यांच्यासोबत आपण रॅन्डमली व्हिडिओज बनवतो. ते सुद्धा कम्फर्टेबल असतात, आपण सुद्धा कम्फर्टेबल असतो तो व्हिडिओ बनवायला, काय असेल कपल, किंवा आता मी साई सोबत व्हिडिओ बनवला, सो त्याच्यावरती कमेंट येतात की हा नवीन बॉयफ्रेंड, किंवा ते आता काही काही घाण शब्द पण असतात. सो ते असं असतं. तर माझेही बघते त्या कमेंट्स आणि म्हणते की बघ यांना काय कळतंय, असं असं असतं तिचं. तिला नाही जास्त काही फरक पडत, ती लक्ष पण देत नाही. खूप चांगली गोष्ट आहे आणि सिरियसली खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली माझ्याही घरी कमेंट्स बघतात आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवला जातो की हे काय करताय, लोक का बोलताय तुला असं. पॉडकास्ट बद्दल तुला काय म्हणायचं आहे? सो बेसिकली मला आता प्रियानी आणि साईनी सांगितलेलं की आपल्याला 25 ते 30 मिनिटातच हे संपवायचं आहे. त्यामुळे मी बरंच काही नाही बोलू शकले, नाही तर मी असं बोलायला लागले ना तर मी मस्त 1.5-2 तासाचा पण पॉडकास्ट होईल आपला, असं आहे माझं. पण ठीक आहे, मी मोजक्याच गोष्टी सांगितल्या, खूप डीप मध्ये जाऊन नाही सांगितलं, त्यामुळे हा पॉडकास्ट कुठेतरी संपवावा लागतोय. पण तुम्ही जर मला अजून 1.5-2 तास बोलायची मुभा दिली असती तर मी खूप फुटेज दिला असता. ऍक्च्युली हा माझा फर्स्ट टाइम आहे, मला नाही माहितीये, समजत नाहीये की लवकर काय बोलावं, कसं बोलावं. सो आतापर्यंतच मला तुझा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे की
जन्मापासून तर आतापर्यंत तुझा एक बेस्ट फ्रेंड असा, आई सोडून, किंवा आई ऑफकोर्स असतेच, पण एक असा फ्रेंड जो तुझ्या गुड टाइम बॅड टाइम मध्ये नेहमी तुझ्या सोबत होता आणि त्यानं कधीच तुझी साथ नाही सोडली, त्यानं तिनं जे पण आहे. आणि तू जितकी पण पब्लिक आपल्याला बघते, तू त्यांना काय सांगणार की स्ट्रगल कसं आहे, काय नाही? तर कसं आहे ना, की आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि त्या वेगवेगळ्या स्टेजेसवरती आपल्याला वेगवेगळी लोक भेटत जातात. कोणच शेवटपर्यंत नसतं आपल्यासोबत. ना माझी जन्म माझा जेव्हा झाला तेव्हाची लोक माझ्या आत्ता सोबत आहेत, ना मध्ये मी कुणाला भेटले असेल तर ती लोक माझ्या आत्ता सोबत आहेत, किंवा जे आत्ता लोक आहेत माझ्यासोबत ती पुढे जाऊन असणार आहेत, असं नसतं. कोणच परमनंट नसतं कुणाच्याच आयुष्यात. सो बरीचशी लोक येऊन गेली, बरीचशी लोक मला खूप चांगला सपोर्ट देऊन गेली. खूप मला माझ्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये पण त्यांनी खूप सपोर्ट केलाय मला. अशी बरीचशी लोक आहेत, आता मला ती पूर्ण लिस्ट तुला दाखवायला लागेल असं आहे. कारण मी वाईमध्ये होते, वाई नंतर मग मी साताऱ्यात होते, साताऱ्यानंतर मी आता पुण्यात आले. तर बरीचशी लोक आयुष्यात येऊन गेलेत ज्यांनी, पण मी आतापर्यंत थँकफुल आहे सगळ्यांना की त्यांनी खूप मदत केली आहे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते लहानपण असू दे किंवा स्ट्रगलिंग पिरियड असू दे किंवा वेबसिरीज आल्यानंतर कामांमध्ये माझं खूप म्हणजे मला खूप हेल्प केली आहे किंवा मला शिकवलंय की काय कसं करायचं, काय कसं करायचं. अशी बरीचशी लोक आहेत. पर्सनल लाईफ मध्ये पण मला मी काही अचीव्ह केलं असेल तर त्यामध्ये पण बऱ्याचशा लोकांचा हातभार आहे. आणि सो मी सगळ्यांना थँकफुल आहे. त्याच्यानंतर माझं म्हणजे बेसिक लाईफ असं नॉर्मलच होतं आधीपासून, पण वडील गेल्यानंतर आमची परिस्थिती खूपच खचली आणि आई कंटिन्युअस काम करत होती. त्याच्यानंतर माझं पण स्कूलिंग आणि हे ते चालू होतं. नंतर मग मी जशी वेब सिरीज केली तसं मग हळूहळू एक स्पार्क येतो आपल्या आयुष्यात की आता होतंय बाबा सगळं चांगलं चांगलं होत चाललंय, असं असं होतं ते. त्याच्यानंतर मग वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर बरीच कामं यायला लागली. त्याच्यानंतर मधल्या पिरियड मध्ये मी बरीचशी गाणी केली आणि बरी हिट गाणी दिली. सो त्याच्यानंतर एक 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 पाऊल असं पुढे चाललंय. आता मी एक फिल्म केली आहे, ती लवकरच रिलीज होईल. सो हे असं सगळं चालू आहे आणि आता अजून सुद्धा मी स्ट्रगलिंग पिरियड मध्येच आहे. अजून मला सक्सेस मिळवायचंय कारण माझी स्वप्न खूप मोठी आहेत. येस. आणि मला एक विचारायचं आहे की ऑफकोर्स कोणालाही स्ट्रेस असतो, डिप्रेशन्स असतात, तू त्याला कसं हँडल करते? मला काय होतं की मला एका पॉइंटला म्हणजे काहीतरी असं झालंय आणि त्यामुळे मी चिडचिड करते किंवा मी डिप्रेस्ड आहे, तर मी ते सोडून देते. सगळं मी असं ओढून ठेवत नाही कुठलीच गोष्ट. मग ते माझं लव्ह लाईफ मध्ये असू दे किंवा माझ्या म्हणजे कामामध्ये कुठेही असू दे, की एखादा माणूस आहे माझं काहीतरी त्याच्याकडे काम आहे, तो नाही सपोर्ट करत आहे, तर मी हर्ट नाही करून घेत. खाट्यावर मारायचं डायरेक्ट प्रत्येक गोष्टीत. कारण मला माझं लाईफ आहे, माझं मी जगतीये. म्हणजे नाही का कुणामुळे तरी आपण स्वतःला का हर्ट करून घ्यायचं. कोणतरी येणार, त्याच्यामुळे काहीतरी होणार आयुष्यात आणि त्याच्यामुळे आपण स्वतः एवढं डिप्रेस व्हायचं की आपण सगळी कामं आणि सगळं सगळं सोडून आपण स्वतःची अवस्था करून घ्यायची. असं माझ्या बाबतीत नाही होत आणि हे मला पटत पण नाही. जिथे मला त्रास होतो ना ते मी तिथे सोडूनच देते. जिथे मला त्रास होतोय, जिथे मला नाही पटत आहेत गोष्टी, ते मी तिथून डायरेक्ट लेफ्ट होते. मग सोडून देते मी. असं आहे माझं. मग मी नाही जास्त स्ट्रेस घेत कुठल्या गोष्टीचा. आणि घेतलं पण नाही पाहिजे ऑफकोर्स. आणि मला एक विचारायचं आहे, ऑफकोर्स आपण एंडकडे आलो होतो पण अजून निघू लागलेत क्वेश्चन्स मनातून. मला एक विचारायचं आहे की आता आई तुझ्या कामाबद्दल किंवा जे वाईट टाइम बघितलंय, ज्या टायमाला जेव्हा काहीच नव्हतं किंवा आता सगळं काही आहे, अजून अचीव्ह करतेयस, तर त्याबद्दल तुझी आई खुश आहे का तुझ्यावर? किंवा आता तू कार घेतलीयस, अजून भरपूर काही आहे जे समोर येणार आहेत, तर त्याच्याबद्दल तुझी आई खुश आहे तुझ्यावर? आई खूप खुश आहे. पण कसं होतं की जेव्हा म्हणजे ऑब्व्हियसली आता आपण आई वडिलांकडे काहीतरी मागत असतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपले आई वडील कॅपेबल आहेत हे सगळं देण्यासाठी, तेव्हा आपण त्यांच्याकडे अजून जास्त मागत असतो. म्हणजे आपल्या अपेक्षा ह्या वाढतच जातात. तर आता घरात मी एकटी कमवतीये आणि आईला खूप इच्छा आहे काम करायची, पण ती नाही करू शकत. कारण मलाच नाही तर आईला सुद्धा ओळखतात लोक. आम्ही दगडूशेठच्या दर्शनाला गेलो होतो, तिथे पण लोक, अहो तुम्ही अनुश्री मानेची आई ना, असं विचारतात. ते मी जरी मास्क आणि स्कार्फ वगैरे लावून असेल तिथे तरी ते विचारतात. सो ते आई आता, आणि आईचं शिक्षण पण असं काही फार झालेलं नाहीये की ती पर्टिक्युलर कुठेतरी छान जॉब करेल वगैरे, असं नाहीये. त्यामुळे ती काम नाही करत. काम मीच करते घरात आणि मीच कमवते. सो आईचं काय होतं की एका पॉइंटला तिच्या अपेक्षा खूप वाढतात. खूप वाढतात म्हणजे इतक्या वाढतात ना की मला त्या गोष्टीचं असं होतं की
करायचंय मला, थांब ना जरा, पेशन्स ठेव ना. मग माझी चिडचिड होते आईवर. पण आईला माझ्या सगळ्या गोष्टी आवडतात, माझं सगळं काम आवडतं. आधी तिला खूपच होत्या गोष्टी, तिला आवडत नव्हतं, कारण तेव्हा तिची मेंटॅलिटी पण ती ते सगळं हँडल करायची नव्हती. जसं ती माझ्यासोबत राहतीये, माझ्यासोबत माझ्यासारखंच काम करणाऱ्या लोकांना भेटतीये, तसं तिला ते कळतंय की नाही हे चांगलं आहे, ह्यात काहीच वाईट नाहीये. आणि माझ्या सगळ्या गोष्टी आईला माहित असतात, माझी प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझं काय चालू आहे, मी कुठे, मी कुणासोबत आहे, किंवा माझं रिलेशनशिप मध्ये काय असेल, लव्ह लाईफ असेल, हे सगळं माझ्या आईच्या समोर असतं, तिला सगळं माहित असतं. त्यामुळे तिचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर, की मी कुठलीच गोष्ट अशी करत नाही की जी तिला माहित नाहीये. म्हणजे आपण जसं असतं की आपण काही गोष्टी घरच्यांना नाही सांगत का, तर असं आपल्याला वाटतं की ते चिडतील किंवा ते ओरडतील. मी अशी आहे की ती ओरडली तरी चालेल, पण मला हे तिला सांगायचंय असं. त्यामुळे मी ती सगळी ट्रान्सपरन्सी ठेवते आमच्यामध्ये. त्यामुळे तिला माझं प्रत्येक काम आवडतं आणि तिचा माझ्यावर विश्वास आहे ऍक्च्युली. ओके, असं आहे. ओके. सो लास्ट माझ्याकडे एक क्वेश्चन आहे आणि आपण इथे एंड करूयात, कारण माझ्याकडे आता सुचत नाहीये मला काय बोलू आणि काय नाही. तर जे जे फ्रेंड्स आहेत, जे तुझे टीममेट्स आहेत, जे पण तुझे आहेत, जे तुला कधी सोडून गेलेत आणि त्याच्यानंतर ते तुझी बॅकबिचिंग करतायत, ते तुला नंतर कळतंय, तर तू त्यांना काय बोलणार की यार हे तर माझ्या सोबत राहिलेलं आहे, हे मला सोडून गेले आणि माझीच बिचिंग करतायत. तर तू त्यांना काय बोलेल जर ते तुझ्या फेस टू फेस आले तर? नाही, मी खूप नॉर्मली ट्रीट करते. आता माझ्या आयुष्यात अशी बरीचशी लोक आहेत, बरीचशी आहेत. आता मी नावं नाही घेत, पण खूप लोक आहेत म्हणजे ज्यांच्यासोबत आम्ही एकत्र एका ताटात खाल्लंय आम्ही, आणि एकत्र फिरलोय आम्ही सगळीकडे, आणि अशी बरीच लोक आहेत. आणि आता ती नाहीयेत माझ्यासोबत, किंवा त्यांनी काहीतरी वाईट केलं माझ्यासोबत त्यामुळे ती नाहीयेत. आणि जेव्हा मला असं कळतं की माझ्याबद्दल काहीतरी असं असं बोललं जातंय, ते कुठून ना कुठून तरी ऑब्व्हियसली येतच आपल्यापर्यंत. कारण जे आपले ट्रू फ्रेंड्स आहेत ते लोक आपल्याला सांगतातच की अरे ती असं असं बोलत होती. सो ती असेल किंवा तो असेल, सगळेजण जे काही माझ्याबद्दल बोलतात, मी त्यांच्यासाठी नेहमी वेलकमच असते. मी कधीच असं नाही की हा माझ्याबद्दल असं बोलला आता मी असंच करते, किंवा नाही का नाही आता मी बोलणारच नाही त्याच्याशी, नाही. मी खूप वेलकमिंग असते सगळ्यांसाठी. जे माझ्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्यासाठी, चांगले बोलतात त्यांच्यासाठी तर आहेच असं. मग माझे बरेच फ्रेंड्स आहेत जे माझ्याबद्दल खूप काही काही आता सध्या तरी बरेचशी चर्चा चालू आहे माझ्याबद्दल. पण जेव्हा मला कळतं की अशी अशी चर्चा चालू आहे, माझं असं असतं की ठीक आहे ना, जाऊ दे, प्रत्येकाचे विचार असतात, आपण काय बोलायचं असं. आणि मी जरी ते कधी माझ्या घरी आले किंवा कधी फोन केला, त्यांचं काही काम असेल, तरी पण माझं असं असतं हो ठीक आहे, करूयात आपण, काही विषय. वेलकमिंग असते प्रत्येक वेळेस. खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि ऑफकोर्स बॅक बिचिंग कोण नाही करत. मी काय बिलीव्ह करते की जे लोक वाईट बोलतायत ना, त्यांच्यासोबत आपण हे सगळं माहित असताना की ते आपल्याबद्दल वाईट बोलतायत, हे त्यांना माहितीये की मी हिच्याबद्दल वाईट बोलले हे हिला माहितीये, तरी पण ही माझ्यासोबत चांगलं बिहेव करते, ही किती चांगली आहे. बरोबर आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर ते असं करणार, मग आपण त्याच्यावर रिवर्ट करणार, मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. बरोबर ना? बरोबर. आणि मला असं वाटतं तुम्ही भरपूर जाणून घेतलं असेल तुमच्या लाडक्या अनुश्रीला. आणि जर तुम्हाला असं काही वाटतंय की अजून क्वेश्चन्स हवे होते किंवा अजून तिला अजून कोरायचं बाकी होतं, तर तुम्ही कमेंट्स करू शकता. आम्ही परत एक घेऊ तिच्यासोबत इंटरव्ह्यू, जर तुम्हाला पाहिजे. कारण हा माझा फर्स्ट टाइम आहे, मला काहीच माहिती नाही आहे कसं बोलायचं असतं, काय असतं. बट आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुला काय म्हणायचं आहे तुझ्या दर्शकांना, जे पण तुला बघताय त्याबद्दल? येस, अजून बरंच काही काही सांगायचं होतं, पण आपल्याला थोडंसं टाइमचं हे, त्याच्यामुळे मी बऱ्याच मोजक्या पण पॉइंट टू पॉइंट बोलले आणि तेवढ्याच गोष्टी मी सांगितल्या. पण होपफुली तुम्हाला आवडेल हा पॉडकास्ट, आणि मी जे काही बोलते त्याच्यावर तुमच्या चांगल्या रिॲक्शन्स असतील, तुम्ही चांगल्या कमेंट करून सांगाल की येस अनुश्री हे ठीक आहे किंवा हे ओके आहे, तुम्हाला आवडेल माझं जे काही असेल, मी काय आता जे काही बोलले ते. आणि त्याच्यानंतर प्रियाच्या चॅनलवर तर कंटिन्यूस काही ना काहीतरी मस्त असं येतच असतं. आता जसं पॉडकास्ट येतोय, तर त्याच्या आधी सुद्धा त्यांचे व्लॉग म्हणा किंवा त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओज असतात जे खूप क्रिएटिव्ह असतात आणि लोकांना अफाट आवडतात. सो असंच ह्या पॉडकास्ट सिरीजला सुद्धा सपोर्ट करा. आणि येस, लवकरच आता नवीन कोणतरी ह्या चेअरवरती दिसेल तुम्हाला. हो. आणि तुम्हाला कोण पाहिजे माझ्या ऑपोजिट साईडला, ज्याच्या पर्सनल लाईफ बद्दल किंवा प्रोफेशनल लाईफ बद्दल तुम्ही माहिती करून घ्यायचा इच्छुक आहेत, तर मला सांगा. ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा, ते तुम्हाला दिसेलच. आणि थँक्यू सो मच. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि नेक्स्ट तुम्हाला कोण गेस्ट पाहिजे ते नक्की कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.